आपण माणूस म्हणून जन्माला आलो, पण माणसासारखं आपल्याला का जगता येत नाही? काही लोक भयंकर क्रोधिष्ट, इतके क्रोधिष्ट की त्या क्रोधामुळे सगळ्याची वाट लावून टाकतात. आणि राक्षसाला सुद्धा वाईट वाटेल, राक्षसाला लाज वाटेल, अरे मी राक्षस असताना सुद्धा दयामाया करतो, आणि ह्याला दयामाया नावाचा प्रकारच नाही आहे. इतके माणुसकीहीन वागतो आपण. कधी कधी आपण इतके लोभात पडतो की मागचा पुढचा विचारच करत नाही की मी काय करतोय, किती अडकलोय मी लोभामध्ये, आणि हातून बऱ्याचशा चुका घडवून बसतो. आपण हा विचार काय केला पाहिजे, तर आपण बुद्धिवान प्राणी आहोत. ज्ञानेश्वर महाराजांनी एका अभंगामध्ये सांगितलंय, आहार निद्रा भय मैथुन सर्व योनी समसमान, परंतु मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांचे. याचा अर्थ काय, तर आहार सगळे प्राणी जसा घेतात तसाच आपण पण घेतो. निद्रा सगळ्यांनाच हवे, सगळ्यांनाच विषय सुख हवंय, परंतु सगळ्यांपेक्षा वेगळं काय आपल्याकडे, तर बुद्धी. म्हणून या नरदेहामध्ये आपण आलेलो आहोत, बुद्धी घेऊन आलोय. या बुद्धीचा वापर केला पाहिजे आणि आपण जगलं पाहिजे. आपण ठरवलं तर देव होऊ शकतो, आपण ठरवलं तर राक्षस होऊ शकतो, आपण ठरवलं तर वानर सुद्धा होऊ शकतो, आणि आपण ठरवलं तर माणूस पण होऊ शकतो. कोण व्हायचं ठरवा. माझी प्रामाणिक इच्छा आहे की कमसे कम आपण माणूस म्हणून झालो पाहिजे. तुम्ही म्हणाल माणूस म्हणून का महाराज, तर माणूस म्हणून जर देह धारण केलेला आहे, माणूस म्हणून जर जन्म घेतला आहे, तर किमान माणसासारखं जगूया ना. ज्याच्यामध्ये माणुसकी नावाचा धर्म नाही आहे, तो दिसायला जरी माणूस असला तरी त्याला माणूस म्हणता येणार नाही. त्याचं उदाहरण सांगतो म्हणजे पटकन तुम्हाला कळेल. रावण सगळ्यांनाच माहिती आहे नाव ऐकून. त्याला हात होते, पाय होते, सगळं काय होतं. तो एवढा मोठा श्रीमंत होता की त्याची लंका सोन्याची होती. ज्यावेळी कुठल्याही देवाकडे विमान नव्हतं, त्या रावणाकडे विमान होतं. तेच विमान घेऊन, पुष्पक विमान घेऊन भगवान प्रभू रामचंद्र नंतर आले अयोध्येला. म्हणजे जगामध्ये इतका श्रीमंत माणूस, तो इतका विद्वान होता की 10 लोक जरी त्याच्याबरोबर भांडायला आले, तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून भांडणं शब्द मी वापरलाय, म्हणजे 10 लोक जरी त्याच्यावर चर्चा करू लागले तर एट इट टाइम त्यांना गप्प करण्याचं सामर्थ्य रावणाकडे होतं. म्हणून त्याला दशानन म्हणतात, म्हणजे 10 तोंडाचा रावण. तोंड काय काम करतं, पटवून देण्याचं काम करतं ना. इतकी त्याच्याकडे विद्वत्ता होती. त्याच्या घरामध्ये ब्रह्मदेव पुरोहिताचं काम करत होते. अग्निदेव स्वयंपाक बनवायचा. असा शक्तिशाली रावण, त्याला तुम्ही काय म्हणाल, राक्षस म्हणणार, वानर म्हणणार, मानव म्हणणार की देव म्हणणार, बोला. याचा अर्थ की दिसायला माणूस असला तरी तो माणूसच असेल ही गॅरंटी नाही आहे. का, तर जशी त्याची वृत्ती असेल तशा प्रकारे लोक म्हणतात मेला राक्षस आहे तो राक्षस. त्याला काय दयामाया नावाचा प्रकार आहे. याचा अर्थ राक्षस आज सुद्धा आपल्यामध्ये आहेत की नाही सांगा, आहेत. गवळ्याच्या घरी जन्माला आला ना तो कृष्ण, पण त्याला आपण देव म्हणतो. आपण पण देव होऊ शकतो, परंतु आपल्याला अडसर काय येतोय, तर हे काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि माया या गोष्टी आपल्याला अडसर ठरतात. मग तो कोणी असू दे, संत असू दे, माणूस असू दे, ऋषी असू दे, कोणी असू दे, तो जर काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि माया यांच्यापासून बाजूला झाला नाही तर तो किती विद्वान असू दे. रावण कमी विद्वान नव्हता, प्रचंड विद्वान होता. दशग्रंथी ब्राह्मण म्हणतात त्याला. दशग्रंथी म्हणजे 10 ग्रंथ रावणाचे मुखदगत होते, इतका विद्वान ब्राह्मण. तरी सुद्धा त्याला राक्षस म्हणत, तर त्याची वृत्ती राक्षसी होती. तशी आपली पण आहे. आपण जर आपल्याकडे बोट दाखवलं
तर आपल्याला पण कळेल नाही ना, माझ्यामध्ये पण हा दुर्गुण आहे, हा तापटपणा उपयोगाचा नाही आहे, हा तापटपणा, हा तमोगुण आपल्यातला कमी व्हावा म्हणून हे सगळं रामायण सुरू मी केलं आहे. मी काय सांगितलं की माणसामध्येच आहे तसा नाही प्रकार, म्हणजे आपण अशिक्षित आहोत म्हणून आपल्यामध्ये असं नाही प्रकार, थोर मोठ्या ऋषींमध्ये सुद्धा हे षडविकार असतात. आपल्याला बऱ्याच जणांना वशिष्ठ, विश्वामित्र हे थोर मोठे ऋषी होऊन गेले हे सांगायची काही गरज नाही. पण हा विश्वामित्र पूर्वी राजा होता. हा राजा होता. एक दिवशी तो वशिष्ठांकडे जातो आणि वशिष्ठांकडे गेल्यानंतर पूर्वीचे ऋषी जंगलात असायचे पर्णकुट्या बांधून आणि 10-20 विद्यार्थी असायचे. त्यांना विद्यादान देणं, समाजाला ज्ञान देणं हे त्यांचं काम, म्हणून ते जंगलात असायचे, राहायचे. एक दिवशी विश्वामित्र शिकारीच्या निमित्तानं त्या जंगलामध्ये गेला. शिकार वगैरे काही मिळाली नाही. परतीच्या प्रवासाला असताना त्याला कळलं की त्या वशिष्ठ नावाचे ऋषी राहतात. त्या वशिष्ठ नावाच्या ऋषींकडे जाऊया म्हणून तो वशिष्ठ ऋषींकडे आला. ऋषींकडे आला, पर्णकुटीत आल्याबरोबर अतिथी देवो भव, आपल्याकडे ती पूर्वी पद्धत होती, आता जवळजवळ संपत आले. आता आपण लगेच उष्ट्या हातानंच विचारतो, चहा घेणार का? तो दरवाजे देण्यापूर्वीच घेणार काय, तो होय कशाला म्हणतोय. आता वशिष्ठांकडे गेल्यानंतर अतिथी देवो भव, आपल्या देशाचा राजा आलाय, त्यामुळे त्याचा काहीतरी पाहुणचार करावा म्हणून वशिष्ठांनी काय केलं, नंदिनी नावाची त्यांच्याकडे एक कामधेनू होती. त्या नंदिनीला सांगितलं की बाई, आपल्या देशाचा राजा आलाय, तेव्हा त्याचं स्वागत कर. त्या नंदिनीनं वेगळ्या प्रकारची मिष्टान्न निर्माण केली, कारण ती स्वर्गातून आलेली होती. वेगळ्या प्रकारची मिष्टान्न निर्माण केली आणि वशिष्ठांना दिली. वशिष्ठांनी विश्वामित्र राजाला यथेच्छ जेवू घातलं, त्याच्या सैनिकाला जेवू घातलं. सैनिक म्हणजे काय 100-500 सैनिक नव्हतं, एक 10-20 लोक शिकारीसाठी आले होते ना. त्या 10-20 लोकांना चांगलं यथेच्छ जेवू घातलं. विश्वामित्र जेवला. विश्वामित्राला आश्चर्य वाटलं की हा काय प्रकार आहे, हा साधू, हा ऋषी, इथे जंगलामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत आणि पंचपक्वान्नाचा जेवण वाढतोच कसा. म्हणून विश्वामित्र वशिष्ठांना विचारतो की मुनिवर्य, तुम्ही आमचं आदरातिथ्य चांगलं केलं सगळ्यांचं, मी खुश आहे तुमच्यावर, पण मला हे मर्म सांगा की कसं काय केलं. आता ऋषीच तो पापी, मनामध्ये काही छळ कपट नाही, त्यानं खरं सांगितलं की म्हणाला मला इंद्राकडून कामधेनू मिळाले नंदिनी नावाची, तिच्याकडे जे मागू ते देते ती. मग विश्वामित्र म्हणाला, लोभ कसा असतो तो बघा. विश्वामित्र म्हणाला ती मला द्या. वशिष्ठ म्हणाले नाही मिळणार. नाही म्हणाले मला पाहिजेच ती, मी या देशाचा राजा आहे, तू तर एक ऋषी आहेस, तुला काय करायचे आहे, मला दे ती. तू मागशील तेवढ्या त्या गायीच्या मोबदल्यामध्ये मी तुला धन देईन. वशिष्ठ म्हणाले मी धनासाठी गाय विकणार नाही कधी, मी पक्का जन्माचा हिंदू आहे आणि त्याच्यामुळे मी कधी माझी माता विकणार नाही. आपण कधी आपली आई विकतो का? नाही म्हणाले विकणार. मग विश्वामित्र म्हणाला की जर तुम्ही आता ते देणार नसाल तर मला बळजबरीनं ती घेऊन जावी लागेल. आणि त्याच्यातला लोभ जागृत झाला. आता म्हणाला वशिष्ठ सरळपणे देणार नाही, तर आता ह्याच्यावर भांडण करून, ह्याच्यावर युद्ध करूनच पळवायला लागेल. लोभ आपल्यामध्ये निर्माण झाला की आपणच आपल्या विनाशाला कारणीभूत कसे होतो ते बघा. आणि विश्वामित्राने युद्धाला सुरुवात केली. युद्धाला सुरुवात केल्याबरोबर कामधेनू जी होती ती नंदिनी, त्या नंदिनीनं पण सैन्य निर्माण केलं आणि दोघांचं युद्ध, तुंबळ युद्ध झालं. तुंबळ युद्ध झालं. शेवटी विश्वामित्र एवढा राजा, पराक्रमी राजा, त्याचा अपमान झाला आणि त्याला तिथून पळ काढायला लागला. राजवाड्यात गेला आणि त्यानं विचार केला की ऋषीच्या समोर आपला अपमान झाला, एका साधूनं आपला अपमान केला, कशामुळे? ह्या लोभामुळे. मला लोभ सुटला त्या नंदिनीचा आणि त्यामुळे माझा अपमान झाला. ते काही नाही, मला हे काहीच नको, या लोभाचा मला त्याग करायचा. मग काय करायचं? तर तपश्चर्या करायची
आणि मनाचं संवर्धन करायचं. ज्या मनामध्ये लोभ निर्माण होतो त्या मनामधून हा लोभ आपण हटवायचा आहे. मग हटवायचं असेल तर काय करायचं, तर तपश्चर्या. मग तपश्चर्याला निघून गेला. 20,000 वर्ष तपश्चर्या केली. आणि 20,000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर इंद्राला प्रश्न पडला, आता जर ह्याची तपश्चर्या पूर्ण झाली तर माझं राज्य घेईल. त्यामुळे इंद्रानं आपल्या खुर्चीला वारस नको म्हणून काय केलं, मेनका नावाची एक नर्तकीला सोडून दिलं. विश्वामित्रानं 20,000 वर्ष तपश्चर्या केली होती आणि एक स्त्री जीवनामध्ये आली आणि झाली तपश्चर्या गेली सगळी फुकट. आणि त्या मेनकाबरोबर त्यांनी लग्न करून टाकलं. तपश्चर्याचा भंग झाला. इंद्र म्हणाला बरं झालं ते हा बुवा अडकला तो बरं झालं, नाहीतर माझ्या स्वर्गामध्ये चालून आला असता आणि माझी गादी घेतली असती. ह्या अडकला तो बरं झालं. आता त्या मेनकापासून या विश्वामित्राला एक मुलगी झाली, तिचं नाव शकुंतला. विश्वामित्रानं तपश्चर्या कशासाठी केली होती, की माझ्यामध्ये जो लोभ आहे तो कमी झाला पाहिजे म्हणून केली तपश्चर्या. तपश्चर्या पूर्णत्वाला आल्याबरोबर इंद्रानं मध्येच एक विघ्न सोडून दिलं मेनकाच्या रूपानं. त्या मेनकाचं बरोबर लग्न केलं आणि तपश्चर्याचा भंग झाला आणि तिला एक मुलगी झाली, तिचं नाव शकुंतला. मग विश्वामित्राला काही वर्षानंतर परत पश्चाताप झाला, अरे चूक केली मी लोभ जिंकला पण काम नाही जिंकला. हा काम जिंकला पाहिजे म्हणून काम जिंकण्यासाठी परत 20,000 वर्ष तपश्चर्याला बसला. 20,000 वर्षाची तपश्चर्या पूर्ण होते. परत इंद्र घाबरला की म्हणाला ही जर तपश्चर्या आता पूर्ण झाली तर परत गडबड होईल. म्हणून त्यानं उर्वशी नावाची नर्तिका पाठवून दिली. उर्वशी आली. उर्वशी आल्याबरोबर विश्वामित्र जागाच होता ना, की म्हणाला ह्याने माझी तपश्चर्या, ह्या मेनका नावाची बाई माझ्या जीवनामध्ये आली, तिने माझं आयुष्य बर्बाद करून टाकलं, तपश्चर्याचा भंग झाला. ही आलेली आहे, ही माझी वाट लावून टाकेल म्हणून क्रोधानं तिला शाप दिला. नंतर विश्वामित्राला पश्चाताप झाला, अरे मी लोभ जिंकण्यासाठी तपश्चर्या केली, लोभ जिंकला पण काम नाही जिंकला. काम जिंकण्यासाठी परत तपश्चर्या 20,000 वर्षाची केली, त्या लोभ जिंकला, काम जिंकला पण क्रोध नाही जिंकला. शेवटपर्यंत या विश्वामित्राला कुणीही ब्रह्म ऋषी झाला, तो तपश्चर्या केली, परंतु एक एक दुर्गुण त्याच्यामध्ये वाढत होता. शेवटपर्यंत त्याला कुणीही ब्रह्मर्षी म्हटलं नाही. ती पण मोठी गोष्ट आहे. तात्पर्य की असे आपले दुर्गुण आहेत, हे दुर्गुण झालं पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे, आपण भक्तिरूपी साबण मनाला लावायचं आहे आणि हे मन स्वच्छ करायचं आहे. हा राग कुठे येतो, मनाला येतो. रागाचा जन्म कुठे, मनामध्ये, अंतःकरणामध्ये होतो ना. लोभ कुणाला आहे, मनाला आहे. मत्सर कुणामध्ये, मनामध्ये मत्सर येतो. अरे दा बघून घेन मी, तू काय सांगतो मला. हा मत्सर जन्म कुठे घेतो, मनामध्ये. म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, माया, हे सगळे जे दुर्गुण आहेत हे मनामध्ये जन्माला येतात. आणि म्हणून साधू संतांनी काय सांगितलंय की हे मन सद्गुरु चरणाला लाव. ते कशा प्रकारे करायचं ते ठरवतील, त्यांच्या हवाली व्हा, मग आपल्या जन्माचा उद्धार होईल.